केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना अण्णा हजारे यांनी 5 एप्रिल 2011 रोजी दिल्लीच्या जंतर मंतर स्मारकावर जनलोकपाल आंदोलन सुरू केलं होतं। हे आंदोलन देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आंदोलनापैकी एक ठरलं। अण्णा हजारेंच्या या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात अरविंद केजरीवाल हे एक प्रमुख आंदोलक होते। अर्थातच अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखालील झालेल्या जनलोकपाल आंदोलनातून ओळख मिळालेले अरविंद केजरीवाल अण्णा हजारेंना आपले गुरु मानत होते। याच आंदोलनातून जन्माला आलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानं दिल्लीच्या राजकारणाला एक नवी ओळख दिली। आता अण्णा हजारे आणि केजरीवाल यांच्यात असं नेमकं काय घडलं ज्यामुळे आज अण्णा हजारे केजरीवालांवर टीका करत आहेत, याचीच A to Z स्टोरी आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी निकिता पाटील, तुम्ही पाहताय उत्तम मराठी। गेल्या काही वर्षात अण्णा हजारे हे अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात बोलताना दिसले। आता ही दिल्ली निवडणुका घोषित झाल्यापासून अण्णा हजारे केजरीवालांच्या विरोधात बोलताना दिसले आणि याचा फटका केजरीवालांना निवडणुकीत बसला। केजरीवालांचा दिल्लीत पराभव होताच अण्णा हजारे माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले की एवढं प्रेम केलं तुमच्यावर, पण तुम्ही रस्ता बदललात, त्यामुळे नाईलाजानं तुमच्या विरोधात बोलावं लागलं। परंतु विशेष बाब म्हणजे अण्णा हजारेंच्या डोळ्यातून यावेळी पाणी आल्याचं देखील दिसलं, म्हणजेच ते भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं। या निमित्तानं एकेकाळी एकाच आंदोलनात लढलेले, भ्रष्टाचाराच्या विरोधात असलेले या दोघांचे संबंध एवढे का ताणले गेले असा प्रश्न आता समोर येतोय। खरं तर जनलोकपाल आंदोलनापासूनच या दोघांमध्ये मतभेद सुरू झाले होते। अण्णा हजारे या आंदोलनाला राजकारणापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत होते, तर अरविंद केजरीवाल या आंदोलनाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राजकारणात प्रवेश करू इच्छित होते। बराच काळ हा मतभेद सुरू राहिल्यानंतर समान लक्ष असूनही दोघांनी वेगळा मार्ग निवडला। म्हणजेच अण्णा हजारेंचा राजकीय पक्ष स्थापन करण्यास विरोध होता, तर अरविंद केजरीवाल यांनी 2012 मध्ये आम आदमी पक्षाची स्थापना केली। इथूनच या दोघांमध्ये नाराजीची ठिणगी पडली। विशेष म्हणजे अण्णांच्या नाराजीचं ओझं घेऊनही केजरीवालांनी 2013 मध्ये पहिल्यांदा दिल्लीमधून निवडणूक लढवत मोठं यश मिळवलं। एवढंच नाही तर केजरीवालांनी पंजाबमध्येही आम आदमीचं सरकार आणलं। गुजरात आणि गोव्यामध्येही आम आदमी पक्षाचे आमदार निवडून आणण्यात केजरीवाल यशस्वी ठरले। त्यानंतर 2020 पर्यंत अण्णा हजारे आणि केजरीवाल यांच्यात जास्त बाचाबाची झालेली दिसली नाही। परंतु 2021 मध्ये मुख्यमंत्री असताना केजरीवालांनी मद्य धोरण खुले केले, म्हणजेच दिल्ली सरकार मद्य व्यवसायातून बाहेर पडली आणि हे सर्व खासगी कंपन्यांना सोपवण्यात आलं। या मद्य धोरणापूर्वी दिल्लीत 60% दारूची दुकानं ही सरकारी आणि 40% दुकानं खासगी होती। मात्र नव्या धोरणानुसार सर्व 100% दुकानांचं खासगीकरण करण्यात आलं। केजरीवालांच्या या धोरणाला अण्णा हजारे यांनी जाहीरपणे विरोध दर्शवला। केजरीवालांना 4 पत्रे पाठवून या धोरणाबाबत अण्णांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती। परंतु केजरीवालांनी अण्णा हजारे यांच्याकडे जास्त लक्ष न देता आपला मनमानी कारभार सुरू ठेवला। या निमित्तानं बिघडलेल्या संबंधात आणखी एक ठिणगी पडली। पुढे या प्रकरणी मुख्यमंत्री केजरीवालांना अटक झाल्याचं संपूर्ण देशानं पाहिलं। अटक झाल्यानंतरही अण्णा हजारे यांनी केजरीवालांवर टीका करणं सोडलं नव्हतं। एकेकाळी दारू विरोधात माझ्यासोबत आवाज उठवणारे केजरीवाल यांच्यासारखा माणूस अशी मद्य धोरण आणतो याचं वाईट वाटतं असं अण्णा हजारेंनी बोलून देखील दाखवलं होतं। तसेच केजरीवालांनी मुख्यमंत्री निवासस्थानाचे नूतनीकरण केले आणि यासाठी मोठा खर्च केला। महालाप्रमाणे तयार केलेल्या शीश महलमध्ये ते राहायला गेले। त्यावेळी अण्णा हजारे यांनी कडाडून विरोध केल्याचे समोर आले होते। त्यावेळी अण्णा हजारेंनी केजरीवालांना पत्र पाठवलं होतं, परंतु केजरीवालांनी त्यावेळी अण्णा हजारेंकडे दुर्लक्ष केलं। भ्रष्टाचार विरोधी असलेल्या जनलोकपाल आंदोलनातून ओळख मिळालेल्या केजरीवालांनी सरकारच्या तिजोरीतून स्वतःच्या निवासस्थानावर केलेला खर्च कोणालाच न पटणारा होता। एकूणच भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून पुढे आलेले केजरीवाल आणि त्यांचे मंत्रिमंडळ भ्रष्टाचार आणि गुन्ह्याच्या चिखलामध्ये रुतताना स्पष्ट दिसत होते। अशाच काही मुद्द्यातून अण्णा हजारे आणि केजरीवाल यांचे संबंध दिवसेंदिवस ताणले गेले। त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीतही अण्णा हजारेंनी केजरीवालांना पाठिंबा दिला नाही, उलट ते केजरीवालांच्या विरोधात बोलताना दिसले।
या सगळ्याची परिणिती अरविंद केजरीवाल आणि आपच्या दारुण पराभवात झालेली दिसून आली। तुम्हाला काय वाटतं, या निवडणुकीत केजरीवालांना यांसारख्या आणखी कोणत्या मुद्द्याचा फटका बसला? तुमचं उत्तर कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी वृत्तम मराठीला आता सबस्क्राइब करा।